ठिकाणी हा आयोजित केलेला आहे आणि खरोखरच आम्ही दोन्ही बुवांचं भाग्य समजतो की पंचरत्नांमध्ये ज्यांची गणना केली जाते ते सन्माननीय चिंतामणी पांचाळ बुवा आणि त्यांच्या भूमीमध्ये आम्हाला ही डबलबारी करण्याची जी सुवर्ण संधी मिळाली, खरोखरच आम्ही आमचं दोन्ही बुवांचं भाग्य समजतो आणि त्याचं भान ठेवूनच दोन्ही बुवा आम्ही भजन करणार। आणि अरुण घाडी बुवांनी इतकं अतिशय सुंदर बुवा सुरुवात तुम्ही भजनाची केलाय की या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संगीत रत्न म्हणजे मी संगीत भजन जर कोणाचं ऐकायचं असेल या डबल बारी माध्यमातून जे बुवा आहेत त्यांच्यात एक नंबर म्हणजे विनोद चव्हाण बुवा, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे। माझ्या गजरातून सुद्धा मी जो गजर लिहिला त्या गजरात सुद्धा बुवा मी आयफोनची उपमा त्यांना दिली, आयफोन। विनोद चव्हाण बुवांना सोन्याच्या किमतीचे ते आयफोन इतक्या असून सुद्धा पहिले तुमका 100 रुपये असून दे, तुम्ही पण वाईट नाही, कारण विनोद चव्हाण बुवांच्या पाठीमागे आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणारे आमचे अरुण घाडी बुवा आहेत, त्यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे। अतिशय सुंदर बुवा, कारण इतक्या आमची पण तयारी नाही, जहा तहा म्हणून सांगा का हरकत नाही, फक्त आमका कॉमेडी काय आता तुमच्या भाषेत सांगायचं तर आमका ती नमानी म्हणूनच बोलावतात भजन। आमका अकडचे रस्ते बिस्ते करूचे असले तर म्हणून आम्ही ते ड्रेसच घालून येता, म्हटल्या अकडे भरणेतले रस्ते खड्डे बुजवूचे आहेत, आपण आपले सगळ्या ड्रेस सहितच जाता, सगळीकडे कुडाळात बोलवून दे आणखी खै खै बोलावतात ते आमका रस्ते करूकच बोलावतात, खड्डे बिड्डे बुजवू म्हणून त्या नमान्यांची एक ड्रेस घालूनच फिरतोय मी। त्यामुळे आमचो काही विषय असा विषय नाही, पण डबल बारी म्हटल्यानंतर जे 12 रंग ते आपल्या दोन्ही बुवांका दाखवण्याची गरज आहे। डबल बारी माध्यम वेगळा, संगीत भजन वेगळा, बरोबर ना। आता डबल बारी म्हटल्यानंतर आमका दोघांका काय जरा मजा करूचित लागणार आणि त्याच्यावरनं तुम्ही माका बोलला असच, माका वाटलं होतं तुम्ही नाही बोलायचास तरी पण माझ्या टाकल्यावर तुम्ही गेलास, माका वाटलं तुम्ही तरी आज नाही जाऊचास म्हणून माका बरा वाटला होता। पेराव म्हणजे तो नमाने केलास तो राहून द्या आपलं एक, पण त्या टाकल्यावरनं म्हणजे जामच माका ह्या वाईट वाटतं, मी जीव देऊ कसा जीव देईनसा वाटतं, इतकं कंटाळू येलो या टाकल्याचं। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे बुवा माझे चव्हाण बुवा सुद्धा कधी बारीक असले तरी माझ्या टाकल्यावरच चढतं आणि घसरान पडतात खाली। मग अरे मग चटकानच विचार करा ना, आपल्या तेलाचा सुद्धा बुवा खर्च नाही कोट्यानं। या धोनी सुद्धा एकदा मैदान मागता खेळा, पण तर बंद केले मी, कारण पोलाड का वाईट सवय उद्या मागला नव्हता त्यांनी, म्हटलं नाही ग्राउंड देणार, कारण त्या पोलाड का वाईट सवय तो इलो की बॅट आपटीत बसतात, एकदा तिने माझ्या कॉक पाडला ना त्यापासून ग्राउंड देवचं बंद केलं। होय बुवा खरा, केस कापूचे फक्त काय डोक्याची किंमत आहे माझ्या टाकल्याची बुवा, तुमचे केस कापूक 100 रुपये घेत असत, माझे 150 रुपये बुवा। मी विचारले 50 रुपये एक्स्ट्रा कशा, त्यांनी सांगितलं बुवा तुमचे शोधून कापूचे लागतं, बाकीच्यांचा बरा आपला मशीन घेतली की भाद्रवीत गेला, पण पुजारी बुवा तुमची शोधून लय हैराण होत होता, इतकी आपल्या टाकल्याची किंमत आहे, बरोबर। बाकी अतिशय सुंदर बुवा, तुमच्या भजनात मी नाव ठेवणार नाही, विनोद चव्हाण बुवा, त्याचप्रमाणे आम्ही आलो या ठिकाणी त्यावेळी भजन चालू होतं ते सन्माननीय राजाराम परब बुवा, अतिशय सुंदर, आणि त्यांच्याबद्दल सांगितलं सुद्धा की कुठची स्पर्धा ते सोडित नाही, नादपुळा गणपतीपुळा, आणि त्यांच्या हस्तेच माका वाटतं माझा सत्कार झालो, म्हणजे माका आता तिकडे स्पर्धेच्या बाजूक वळा खाय हळूहळू। होय मी आता प्रयत्न करणार, काय नाही काय खोटं नाही सांगत, म्हणजे टाकल्यानं बोलण्याला माका लय डोक्या फिरला माझा, मी आता त्याच माध्यमाकडे जाणार। कळत ते चव्हाण बुवा घरी गेले, माका येते माका वाटत तुमचे तेवढे अंदाजाने माझ्या अनुकी सारले होते, ते घरी गेले धानू। या ठिकाणी
मगाशी काय कौस्तुभ सरंगले बुवा त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले, तेव्हा तर बुवा तुम्ही सांगितलं सुद्धा फोटो माझो म्हणजे किती नशीबवान मी असन की नोटीवर सुद्धा फोटो माझो म्हणजे मेल्यानंतर माका कोण इसराचो नाही. नोट बघलान की म्हणत अरे पुजारी बुवा 50ची घेवा 100ची घेवा 500ची घेतलास तरी पण फोटो माझो असू दे. तुम्ही बोललास म्हणून बोलले बुवा. कैलासवासी रघुनाथ सरंगले यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू रोहित सरंगले, विनायक सरंगले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम. मगाशी त्यांचं नाव पण नंदू परत मला वाटतं. जेवणाची सोय अतिशय सुंदर होती. मला वाटतं लोणचा तर बराच आमच्या मंडळींनी तर पेटकावं लानीचं लोणचं, कारण अशा प्रकारचं आमच्या देवगडात लोणचं नसता. जबरदस्त म्हणजे अतिशय सुंदर जेवण होतं आणि महिला वर्गांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बुवा तुमचं जर काय सांगितलं ना तर मी रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या अगोदर बऱ्यापैकी सांगतोय 1,500चा. फक्त भजनाची सुरुवात, कारण पांचाळ बुवांच्या भूमीमध्ये आम्ही आहोत. व मी किती बोलते या सगळ्यांका माहिती असत. यूट्यूबवरनं कदाचित माका बघित असतील, कारण माका टॉक टाईम फ्री आहे. फक्त मी सवय माझी अशी आहे की कुठचा ग्राउंड बघूनच मी खेळ करणारो बुवा आहे. उगाच तरी ग्राउंड मिळाला म्हणून चल घे फटकावीत नाही असो विषय नाही. आता पांचाळ बुवांच्या भूमीत असल्यामुळे भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा, जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करणार. तुम्ही 10 मात्रेमध्ये बुवा भजन घेतला होता, मी 15 मात्रेत माका जमता काय बघते, कारण मी नमानी आहे, कदाचित चुकान सुद्धा. पण मी रस्त्यावर आहे मी अजून माका सवय नाही. साऊंड तुमचा अतिशय सुंदर होईल. काय तुमका काय म्हणा काय समजतच नाही. आय लव्ह यू. चला आजच्या रात्री पुरता हो, आजच्या रात्री पुरता जबरदस्त. कारण असं साऊंड नाही मिळत. बुवानी सांगितलं मुंबईसारख्या ठिकाणी नाही, मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा बॉम्बटान मारतं. इतक्या सुंदर साऊंड. अगदी भरभराट तुमची होती अशी त्या लिंगेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या आगरवाडीतील ग्रामस्थांसाठी सांगतो, कारण गाडीत आणूक येण्यापासून बुवा जेवक नेण्यापासून इतक्या फटाफट जबरदस्त त्यांचं काम चालू होतं. आणि ही तुमची एकी अशीच कायम राहू दे अशी त्या लिंगेश्वर गवळदेवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी भजन सुरुवात करूया. बाकी बुवा जे काय बोललेले आहेत ते रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या अगोदर बोलतो. फक्त भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. वेळेचं भान ठेवूया. ओके. हा